नमस्कार. नमस्कार. जेव्हा ही बातमी कळली तुम्हाला तेव्हा काय झालं, तुमच्या मनात काय भावना आल्या किंवा तुम्हाला काय वाटलं त्या वेळेला, कोण सांगेल? नाही, मी गेली नव्हती लग्नाला. आम्हाला ते मान्यच नव्हतं, कारण आम्ही त्याला मुलगी शोधत होतो आमच्याच म्हणजे समाजातली. त्यामुळे त्यांनी लग्न करून जरी आणलं तरी म्हटलं की आम्हाला नाही पाहिजे घरामध्ये, आमच्याशी तू बोलू नको, तू आमच्याकडे यायचं नाही वगैरे असं तुम्ही बोलला होता? अच्छा. मग तर काय तुम्ही बहीण ना? बहीण, मोठी बहीण. हां, मी मावस बहीण आहे त्याची. मावस बहीण. हां, त्याचे आई वडील तो 10वीत असताना त्याचे आई आणि वडील दोघेही वारले. मग नंतर ते 3 भावंडं, त्यांचा सांभाळ आम्हीच केला. त्यांना थोडंसं शिक्षण दिलं, थोडं चांगला मार्ग दाखवला आणि ते आता स्वतःच्या पायावर उभे आहेत. पण ते आम्हाला मान्य नव्हतं म्हणून एवढं दुसरं काही नाही. आणि आता इतक्या वर्षांनी कसं वाटतं? हां, बरं वाटतं. चांगले व्यवस्थित राहतात, ते सगळे सेटल झालेत, छान वाटतं. छान वाटतंय. तुम्ही सांगा. आता तो वैभव एकदम मेहनती आहे, कधी कुठला शब्द म्हणजे टाकत नाही, म्हणजे टाळत नाही. कधी कुठलं काम सांगितलं करणार, प्रत्येक वेळी भाऊजी भाऊजी मी हे करतो ते करतो. मग त्यामुळे त्या स्वभावात आम्हाला खूप आवडत होता. भाऊजी मी हे करतो ते करतो, पण हे करतो हे नाही. हां, मग ते सांगितलं नव्हतं, मग ते मला आवडलं नव्हतं. हां. तर मी त्याला बोललो की हे तू बरोबर नाही केलं, पण आता तुझं प्रेम होतं आणि तुझ्या ताईला जर पसंत आहे तर मग राहू द्या चल. पण तुमच्यासाठी हे दोघेही अगदी देवासारखे असतील ना? हो हो हां, हो. खूप केलं या दोघांनी. हो, प्रत्येक गोष्टीत आपल्याला सपोर्ट केलेला आहे ना त्या लोकांनी. म्हणजे आहे ती आहे, त्यात का आपण बदलू शकत नाही. आई कैसा है दामाद? अच्छा है। अच्छा है. और क्या बोलना चाहती हैं? और सब ठीक है, अच्छे से रहना, और क्या, और और क्या? आगे क्या बोलना। काहे दिया परदेस उलट आहे ना तुमच्याकडे. बोला. एवढंच म्हणायचं होतं का पोरांचं आता झालं, सर्व 2 मुलं झाले त्यांना, चांगलं संसारात लागले, चांगले मेहनत करता, देवाच्या कृपाने अजून चांगलं व्हायला पाहिजे, बस एवढंच सांगते. अरे वा, होणार. तुमचे आशीर्वाद आहेत, चांगलंच होणार. द्या पाठीमागे माई. बहिणीचं काय सांगणार, बहीण आहे चांगली तशी, पण भाऊजी पण तसेच तिला भेटले. म्हणजे ती हट्टी देते, शांत स्वभावाचे, तिला समजून घेतात, बाकी काय नाही. एवढंच आहे म्हणून चांगलं आहे. मध्ये मध्यस्थी यांनीच केली का? हो, माझ्यामुळे झालं. म्हणजे मला नव्हतं माहीत, आधी ओळख होती आमची, पण नंतर यांनी सांगितलं की हो बाबा बहीण आवडते, जरा काय होऊ शकते काय. म्हटलं मी तर काय एवढं काय करू शकत नाही, पण त्यांचं काय नंबर वगैरेचं त्यांचं स्वतःच बोलणं झालं. पण आहे, खूप छान जोडी आहे त्यांची, काय त्रास नाही आहे दोघांचा पण. वा वा वा. बरं, आता तुम्ही अभिनय करायचा. क्या पहिलं आव्हान द्या. मराठी चित्रपटाच्या नावाचा अभिनय. वेळ सुरू झाली. बोलायचं नाही, ओठांची हालचाल नाही. तुम्ही करा. हां, कळला का? तुम्ही करा अभिनय. बोलायचं नाही, ओठ. चित्रपटाचं नाव एक होता विदूषक. अभिनंदन. तुम्ही सगळ्यांनी बोलायचं, कारण ही बातमी जेव्हा तुमच्याकडे आली, तुम्हाला जेव्हा समजलं, तेव्हा तुमच्या प्रत्येकाची काय प्रतिक्रिया होती? मी हिची मोठी बहीण आहे, चुलत बहीण, आणि आम्हाला आजच कळतंय ही सगळी स्टोरी आम्हाला तुमच्यामुळे ऐकायला मिळाली. काय सांगा? नमस्कार, मी भक्ती, दीप्तीची बहीण, चुलत बहीण. दीप्ती आणि माझा वाढदिवस एकाच दिवशी असतो, आणि तोही 1 एप्रिलला. हो का? तर लहानपणी आम्ही बरेच. मला एक सांगा, जेव्हा यांनी ही बातमी सांगितली तेव्हा एप्रिल फुल वाटलं का? हो हो. पण आणि आम्ही लहानपणापासून बरेचसे वाढदिवस एकत्र साजरे केले. म्हणजे केक एक असायचा, फक्त टॅक्स 2 असायचे, दीप्ती आणि भक्ती, आणि दोघींचे फ्रॉक्स पण सेम असायचे. आणि या लहानपणापासून आम्ही एकत्र असतो. आणि जेव्हा तिचं लग्न झालं वरुणशी, तेव्हा आम्हाला आसामच्या लग्नाला एकत्र जायला लागलेलं. तर प्लेनमध्ये ती मला म्हणाली, भक्ती तुला करवली बनायचं आहे. माझी मिळाली, ऑफकोर्स बनेन ना. आणि जसं आम्ही लँड झालो तेव्हा एअरपोर्टलाच वरुणच्या बहिणी आहेत दोघी, त्या दोघींनी मला तयार केलं मेखला साडी घालून, आणि तो माझ्यासाठी खूप छान अनुभव होता. म्हणजे दीप्तीसारखीच भक्ती मेखला साडीमध्ये तयार होती. तर खूप छान अनुभव होता. क्या रिएक्शन थी जब आपको ये पता चला तब? पहले तो अच्छा ही लगा, और वरुण का फ़ोन में बात किया था हम लोग के साथ, तब बोला था मैं ऐसे ऐसे लड़की रेडी किया, आप लोग क्या बोलेगा? हम लोग बोलेगा तुमको जो पसंद होगा वो ठीक होगा. और पापा भी ऐसे कर दिया, मैं भी ऐसे करके वो शादी ठीक कर दी. अरे वा. अभी तो बहुत अच्छा ही है. अजून कोण बोलणार आहे सांगा? दीप्तीचा आणखी एक किस्सा सांगतो मी. दीप्ती आणि मंदार ह्या दोघांचं पण बाळपण बोरिवलीला झालं.
मावशीकडे. तर माझे साडू काय म्हणाले की 1 एप्रिलला त्यांनी फोन नाही केला. ते म्हणाले की मी मुद्दाम नाही केला कारण एप्रिल फुल वाटेल म्हणून. तर दुसऱ्या दिवशी त्यांनी फोन केला की काय पाहिजे होतं तुम्हाला. तर म्हटलं मला मुलगी हवी होती. म्हटलं मुलगी झाली. अरे मंदार. मला जेव्हा दीप्तीने विचारलं की काय करायचं, थोडं ती रिलॅक्टंट होती. मी बोललो काय नाही, गो हॅड, मला जे वाटतंय मनापासून ते करा, आमचा फुल सपोर्ट आहे, असं तुम्ही सांगितलं. हो. तुम्ही काय केलं? त्याच्यामुळे मला जास्ती प्रोत्साहन मिळालं. प्रोत्साहन मिळालं का? सगळे एवढे हसले. हा, आम्ही पण आउट ऑफ रिलिजन मॅरेज केलं. म्हणजे कसं काय? माझं वाईफ आहे ती बायको माझी ज्युइश आहे. कदाचित हा भाग सुद्धा आपल्याला बघण्याचा योग येईल. व्हेरी गुड. या गप्पा बघितलं कशा असतात, कुठून कुठे जातात. घाबरत घाबरत बहिणीने विचारलं, पण बहीण बिंदास्त होती कारण भावाने तेच केलेलं होतं. आता 3 आव्हानं स्वीकारायची आहेत तुम्हाला. पहिलं आव्हान, मराठी चित्रपटाचं नाव आणि तुम्ही सगळ्यांनी त्याचा अभिनय ओळखायचा. वर्ड आहे का? किती आहे? किती वर्ड आहे? दगड. मराठी चित्रपटाचं नाव आहे, बोलू नका. झी मराठीकडून ही भेट. दुसरं गाणं बघूया तर. मराठी गाणं आहे. दीदी एक मिनिट. पण तिकडे का दाखवलं कोणी? अच्छा, झी मराठीकडून ही भेटवस्तू. आणि आता तिसरं आव्हान, म्हणा म्हण. झी मराठीकडून ही भेट. केप्रकडून ही भेटवस्तू तुम्हाला. बरं, 5 मराठी शब्द सांगाव तुम्हाला येणार. मराठी 5 वाक्य यांच्याबद्दल. छान. छान हा शब्द झाला. संपूर्ण वाक्य, सेंटेन्स पूरा सेंटेन्स. 5 सेंटेन्स चाहिए. इतना तो नाही, कोशिश कर. 5 वर्ष झाली आहेत ना, म्हणून 5 सांगितली. वर्षाला एक तरी वाक्य यायलाच पाहिजे. बोला. छान आहे. चला थोडक्यात भागवूया. 1, कुठे आहे? बाजूलाच आहे. 2, जेवण चांगलं आहे. बिचारा. किती गोड. जेवण चांगलं आहे आणि दोघांचं जीवनही चांगलं आहे. पण ते काय विधी वगैरे? विधीच्या टायमाला आम्ही ह्यांनी सांगितलं ठीक आहे मराठी कल्चर आहे पण लग्न नॉर्थ इंडियन पद्धतीनेच होणार. हळद लागायच्या टायमाला हा म्हणाला माझी हळद तर लागली आहे, डीजे पण झालाय, आता मला हळद नका लावू. अरे नाही हळद लागते. मग त्याला मराठी टोपी, मग ते उपरणं घालून बसवलं, हळद लावली. बोलतो. नंतर जेव्हा आम्ही फोटो बघत होतो तेव्हा बोलतो इथं सगळं मराठी पद्धतीचं लग्न झालं, तर नॉर्थ इंडियन कुठे येते.